आज होणार पैसे वाटप, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, रोज पैसे येतील हे ऐकून तुम्ही बोर झाला असाल, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे आणि आज अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आज शनिवार आणि आज 27 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींना 3 हप्ते जे ते सोबत वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 3 हप्ते कोणते? मकर संक्रांती सणानिमित्त नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 हप्ते जे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रित वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर 4,500 रुपयांचा निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे आणि त्याची सुरुवात आजपासूनच झालेली आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने आणि कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सर्व पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आणि नवीन मुख्यमंत्र्यांनी स्वतः जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. ती यादी देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल चॅनलवर लगेच व्हिडिओला लाईक करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते महावाटप जे असणार आहे ते असणार आहे. कारण मकर संक्रांती बहिणींचा सण जवळ आलेला आहे आणि बहिणींच्या भावाने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय जो आहे तो धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे आणि हा सण नेमकं आनंदाचा नक्कीच साजरा होणार आहे बहिणींचा. कारण की मुख्यमंत्र्यांनी आत्ताच मोठ्या निर्णय घेतल्यानुसार आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीचा बोनस वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाने मिळून घेतलेला आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज राहिलेली नाही. परंतु या काही निवडक जिल्ह्यांची यादी देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. चला तर जाणून घेऊया कोणते ते जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आणि उर्वरित राहिलेले जिल्हे कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार. संपूर्ण डिटेल अपडेट आपण बघणार आहोत. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक ऐका, कारण की महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींना 3 हप्ते जे ते जिल्ह्यानुसार वितरित केले जाणार आहेत. म्हणजे प्रॉपर जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्याच यादीनुसार 15 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. चला तर जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने जिल्हे असणार आहे. जिल्ह्यांचं वेळापत्रक पुढे आलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण विभागानुसार पैसे वितरण करण्याचं वेळापत्रक बघूया. तर कोणत्या विभागामध्ये कशा पद्धतीने पैसे वितरित होणार, तर हे बघा 3 दिवस 36 जिल्हे ज्याप्रमाणे नियोजन यांनी आखलेलं आहे त्याप्रमाणे आज पहिला दिवस आहे म्हणजे 27 डिसेंबर वार शनिवार. तर आज कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या विभागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, तर आज होणार आहे एकूण 2 विभागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. पुणे विभाग आणि कोकण विभाग हे 2 विभाग आज नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की यामध्ये वितरणाचा शुभारंभ या 2 विभागापासून आज केला जाणार आहे. मोठ्या लोकसंख्येच्या भागामध्ये DBTचं प्रक्रियेचे वितरण जे आहे ते सुरुवात झालेलं आहे. पहिला टप्पा आज असणार आहे. चला तर जाणून घेऊया वेळापत्रकामध्ये दुसऱ्या दिवशी कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि दुसरा टप्पा कोणता आहे, तर दुसरा टप्पा असणार आहे 28 डिसेंबर रोजी आणि यामध्ये असणार आहेत पुन्हा एकदा 2 नवीन विभाग. ते असणार आहेत म्हणजे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. हे बघा जिल्ह्यांची यादी पुढे आहे. ही विभागांची यादी आहे अगोदर आणि विभागांची यादी बघितल्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघणार आहोत. आणि कार्यवाही काय होणार आहे, तर राज्यामध्ये मध्यवर्ती भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं काम जे ते 28 डिसेंबर रोजी होणार आहे 2 विभागामध्ये. आणि तिसरा आणि सर्वात मोठा विभाग असणार आहे तो म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. या 2 विभागामध्ये 29 डिसेंबर रोजी लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि उर्वरित विभाग जे आहे ते तांत्रिक अडचणीमुळे जरी थोडा उशीर होईल परंतु तिसऱ्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट पैशांचं वितरण होणार आहे. चला तर आता जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. 15 जिल्हे कोणते आहेत की त्या 15 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वितरण होणार आहे. जबरदस्त माहिती आपण तुम्हाला देणार आहोत आणि ही माहिती जी असणार आहे मित्रांनो ओरिजिनल असणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून किंवा भरपूर जागा तुम्ही बघितलं असेलही, आज पैसे येतील, उद्या येतील, आत्ता आलेच असं भरपूर जागा ऐकलं असेल, परंतु आता अखेर महिलांची प्रतीक्षा संपून आज लेटेस्ट आणि ओरिजिनल अपडेट आपण डायरेक्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडूनच घेतलेली आहे. जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपण डिटेल तुम्हाला पुढे सांगणार आहोतच व्हिडिओची. हे महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये नेमकं कोणते जिल्हे, आज एकूण 15 जिल्हे, या तिन्हीपैकी 15 जिल्ह्यांचं वितरण जे आहे ते आज होणार आहे. चला तर जाणून घेऊया ते 15 जिल्हे नेमकं कोणते आहेत. त्याच्या अगोदर काही महत्त्वाचे अपडेट बघूया आपण. सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार होते, परंतु आता मकर संक्रांती सणानिमित्त अखेर एक्स्ट्राचा बोनस जो आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि
तुम्हाला मेसेज देखील पडणार आहेत आज. प्रिय ग्राहक किंवा प्रिय लाभार्थी तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहेत जमा झाले आहे संदर्भात. तर मोठी खुशखबर आलेली आहे. मुख्यमंत्र्यांची जी बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात 1,500 रुपयाप्रमाणे 3 हप्ते जे आहे ते एकत्रित वितरण करण्याचा निर्णय DBTद्वारे घेण्यात आलेला आहे. म्हणजे आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात फास्ट रीतीने सुरुवात होणार आहे. सोबतच दुसरी अपडेट आलेली आहे ती म्हणजे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी नोव्हेंबर-डिसेंबरचे 3,000 रुपये अधिक जानेवारीचे 3,000 रुपये सुद्धा DBTचं करण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजेच काय तर अदितीताई तटकरे यांनी चेकवर सही जी आहे ती केलेली आहे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सुरुवात केलेलं आहे. 3,000 रुपये अधिक 1,500 रुपये म्हणजे एकूण 4,500 रुपयांचा निधी जो तो लाडक्या बहिणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने मिळणार ते मुख्यमंत्र्यांनी आता बैठकीदरम्यान जाहीर केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आत्ताच काही क्षणांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची बैठक जी आहे ती कॅबिनेटमध्ये बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीदरम्यान सर्व महिला मंत्री अदितीताई तटकरे असतील किंवा इतर सर्व मेन मंत्री असतील तर सर्व जे आहे ते समाविष्ट झाले होते आणि या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. हे 5 निर्णय कोणते असतील तर बघा, हे निर्णय असतील लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्यासंदर्भात आणि सोबतच लाडक्या बहिणींना अजून सक्षम करण्यासाठी किंवा लाडक्या बहिणींना अजून सपोर्ट देण्यासाठी जे आहे ते हे निर्णय नक्कीच घेतले गेलेले आहेत. CM एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद जी आहे ती पार पडलेली आहे आणि आजपासून वितरण सुरू करा हे त्यांनी आदेश दिलेले आहेत. म्हणजेच काय तर DBTचं बटनसुद्धा त्यांनी दाबण्यात आलेलं आहे. आता DBTचं बटन दाबलं म्हणजे काय होणार तर हे बघा, जेवढ्या लाडक्या बहिणी असतील, जेवढं कोणी असतील, प्रत्येक लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून प्रचंड मोठा लाभ जो आहे तो वितरित होणार आहे आणि एकूण 15 जिल्ह्यांची यादी देखील या व्यक्तीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. म्हणजेच पत्रकारांकडे 15 जिल्ह्यांची यादी देखील दिलेली आहे आणि या 15 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे ते होणार आहे. चला तर जाणून घेऊया. आज 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो थेट लाभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते DBTचं बटन दाबण्यात येणार आहे आणि त्यांच्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया. नेमकं बहिणींमध्ये नक्कीच आनंदाचा जल्लोष जो आहे तो आज होणार आहे. कारण की अक्षरशः पैशांचा पाऊस आपण थोडक्यात म्हणू शकतो बहिणींवर पडणार आहे. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने जमा जे आहे ते केले जाणार आहेत आणि बहिणी आनंदी नक्कीच होणार आहेत. त्याच्याविषयी आपण पुढे अपडेट बघणार आहोतच. चला तर वळूया पुढील अपडेटकडे. तर पुढील अपडेट असणार आहे मकर संक्रांतीनिमित्त महिलांना मोठे 3 गिफ्टचं नियोजन मुख्यमंत्र्यांनी आखलेलं आहे. म्हणजे 3 जबरदस्त मोठे गिफ्ट मुख्यमंत्र्यांनी बहिणींना वितरित करण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे. त्यामध्ये दुसरं गिफ्ट असणार आहे मकर संक्रांती बोनस, तिसरं गिफ्ट असणार आहे कौशल्य विकास व महिलांसाठी स्पेशल बोनस. हे 3 बोनस जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. यातील पहिलं गिफ्ट असणार आहे वाढीव आर्थिक मदत. आता वाढीव आर्थिक मदत म्हणजे कशा पद्धतीने तर हे बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट 1,500 रुपयांचा लाभ भेटत होता, परंतु आता काही दिवसांच्या नंतर 2,100 रुपये म्हणजे जानेवारी महिन्यापासून 2,100 रुपये जे आहे ते वितरित केले जाणार आहेत. दुसरं गिफ्ट संक्रांतीचा बोनस 2,100 तर तो आहेच आणि तिसरं गिफ्ट म्हणजे नवीन कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून लाभाचं वितरण जे आहे ते पाठवण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते व्यवस्थितरित्या पाठविले जाणार आहेत आणि महत्त्वपूर्ण म्हणजे 1 जानेवारी पासून नवीन बदल होणार आहे योजनेमध्ये आणि तो बदल म्हणजे काय तर तो बदल असा असणार आहे की 2,100 रुपये जानेवारीपासून तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. चला तर आज जाणून घेऊया 3 टप्प्यामध्ये म्हणजे 3 हप्ते कशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. पहिला टप्पा असणार आहे दिवाळीचा जो राहिला होता नोव्हेंबरचा हप्ता, ते दुसरा टप्पा असणार आहे डिसेंबरचा हप्ता आणि तिसरा असणार आहे जानेवारीचा हप्ता. हे 3 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. चला तर बोलूया आपण नेमकं बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी कोणती आलेली आहे ती अगोदर जाणून घेऊया. कारण की या 3ही याद्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कोणत्या बँकेमध्ये आज पैसे येणार, कोणत्या बँकेमध्ये उद्या येणार आणि कोणत्या बँकेमध्ये परवा दिवशी पैसे येणार, या बँकांच्या याद्या नक्कीच महत्त्वपूर्ण
ठरणार आहेत. प्रत्येक यादी जी ऑफिशियल वेबसाईटद्वारे ही यादी आपण घेतलेली आहे, त्यामुळे लक्षपूर्वक या याद्या जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. पहिली यादी असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. दुसरी यादी असणार आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील सर्वात पहिल्या दिवशी ज्यांचं खातं असेल त्यांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आणि तिसरी यादी असणार आहे बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक, या दोन बँके देखील नक्कीच महत्त्वाच्या ठरणार आहेत. या बँकेमध्ये देखील पहिल्या दिवशीच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर बघूया दुसरी यादी जी की प्रमुख खाजगी बँका आहेत, या बँकांमध्ये देखील सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. यामध्ये समाविष्ट आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर या बँका त्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. आता तिसरी यादी बघूया आपण. तिसरी यादी असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाच्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील सर्वात अगोदर पैशांचं किंवा लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. IDFC फर्स्ट बँक देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक या 4 बँका यामध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. हे बघा, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आज सकाळपासून येण्यास सुरुवात होणार आहे. सकाळी 11 ते 12च्या आसपासपासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वितरण होण्यास सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो 3,000 रुपये अधिक नोव्हेंबर अधिक डिसेंबर दोनही महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार असं आहेत. सर्व बँकांना मुख्यमंत्र्यांनी आदेश देण्यात आलेले आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई न करता पैशांचं वितरण तुम्ही करून टाकायचं आहे. हे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, माझ्या प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण झालंच पाहिजे. अशा पद्धतीचे आदेश त्यामध्ये देखील देण्यात आलेले आहेत. आणि तिसरा आदेश दिलेला आहे DBT संघ, जो की DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण करण्यास समाविष्ट असतो किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यास समाविष्ट असतो. तर या तीनही खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक आदेश हा नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की सर्वात मोठ्या अपडेटनुसार लाडकी बहीण योजनेच्या भावाने बहिणींना दिलेलं वचन आज अखेर पूर्ण करण्यास सुरुवात झालेली आहे. 2 महिन्याचे पैसे तर एकत्र मिळणारच आहेत, सोबतच जानेवारी महिन्याचे पैसे देखील 4,500 रुपये असे मिळून तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता वळूया कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मेसेज पडणार आहेत आणि जिल्ह्यांची यादी देखील आपण लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्याच्यानंतर केले जाणार आहेत 3,000 रुपये, त्याच्यानंतर केले जाणार आहेत 2,100 रुपये. म्हणजे अशा मिळून एकूण 4,500 ते 5,000पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये बोनस जो आहे तो वितरित केला जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील ज्या लाडक्या बहिणी राहतील त्या लाडक्या बहिणीसाठी स्पेशल बोनस दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत वितरित जो आहे तो केला जाणार आहे. ते देखील तुम्हाला आपण सांगितलेलं आहे. चला तर बघूया आता एकूण जिल्ह्यांची यादी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट. तर हे बघा, सांगितल्याप्रमाणे कोकण विभागातील 2 जिल्हे अगोदर आहेत, नंतर इतर विभागातील. तर आपण एकूण 2 जिल्ह्यांची नावं आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जिल्हा आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, हे 2 जिल्हे त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर दुसरे जिल्हे असणार आहेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना, ह्यामध्ये देखील हे 2 जिल्हे समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर असणार आहेत बुलढाणा आणि वाशिम, हे 2 जिल्हे त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत हप्ता वितरण करण्यासंदर्भात. त्याच्यानंतर खाली जिल्हे असणार आहेत वर्धा आणि भंडारा. त्याच्यानंतर इकडं जर पाहिलं तर इकडं असणार आहेत नाशिक आणि धुळे. त्याच्यानंतर असणार आहे नंदुरबार आणि जळगाव. त्याच्यानंतर असणार आहे बीड आणि यवतमाळ. त्याच्यानंतर असणार आहे जालना आणि अमरावती. त्याच्यानंतर असणार आहे नागपूर आणि भंडारा. त्याच्यानंतर असणार आहेत वाशिम, गडचिरोली, गोंदिया आणि नंतर बघितलं तर असणार आहेत मग सांगली असेल, कोल्हापूर देखील त्यामध्ये समाविष्ट असेल, सोलापूर असेल, सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे, पालघर. तर अशा पद्धतीने पैसे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि यामध्ये काही जिल्हे जे ते
संपूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेले आहे. धाराशिव असेल, हे सर्व जिल्हे जे आहेत ते प्रत्येक व्यवस्थित पद्धतीने या पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. अगोदर हे काही जिल्हे आणि नंतर काही जिल्हे, तर जिल्ह्यांचा अनुक्रम देखील आपण तुम्हाला दिलेला आहे. कारण की या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये 10% महिलांना पैसे वितरित केले होते, काही जिल्ह्यामध्ये 20% महिलांना पैसे पाठवले होते. परंतु आज अखेर तो निर्णय आलेला आहे की आता 100% जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते झालंच पाहिजे, अशा पद्धतीचे आदेश देखील वरूनच आलेले आहेत. त्यामुळे इकडं कोकण साईडचे जिल्हे असतील, मध्य महाराष्ट्र असेल किंवा इकडं अमरावती साईडचे जिल्हे असतील, तर हे तीनही जिल्ह्यांमध्ये, तीनही विभागामध्ये आजपासून ते जे स्पष्टपणे जी आपण यादी दिलेली आहे तुम्हाला ऑलरेडी ओरिजिनल यादी, त्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते या जिल्ह्यांमध्ये केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारच्या जिल्ह्यामध्ये उशीर किंवा दिरंगाई केली जाणार नाही आणि 4,500 ते 5,500 रुपयांचा लाभ देखील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आणि आता होणार 5 मोठे गिफ्ट. मकर संक्रांती सणानिमित्त हे 5 मोठे गिफ्ट फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहेत. हे गिफ्ट नेमकं कोणते असतील तर हे बघा, सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे सिलाई मशीन योजना. यासाठी अर्ज कुठे करायचा ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोतच. तर सिलाई मशीनसाठी अर्ज करणे जे आहे ते सुरुवात होणार आहे PM विश्वकर्मा या योजना या वेबसाईटवर. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना पैठणी साडी देखील दिली जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी कुपन आहे त्या लाडक्या बहिणींना पैठणी साडीचं वितरण देखील केलं जाणार आहे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला भांडी योजनेच्या अंतर्गत काही भांडी देखील वितरित केली जाणार आहेत. आणि या लाडकी बहीण योजनेसाठी ही आतापर्यंत सर्वात मोठ्या गिफ्ट ज्या असणार आहेत त्या असणार आहेत. आणि लहान मुलांसाठी टॅबलेट योजना, म्हणजे जर तुमचं कोणी शिकवत असेल 10वी 12वीमध्ये, जर कोणी शिकत असेल तुमचा मुलगा किंवा मुलगी, तर तुमच्यासाठी टॅब जो आहे तो वितरण करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर सण जरी बहिणींचा असेल तरी गिफ्ट मात्र भावाचे 100% वितरित जे आहे ते होणार आहेत. भाऊ तुमचा 100% गिफ्ट तुम्हाला नक्कीच देणार आहे. चला तर आपण जाणून घेऊया मकर संक्रांती सण जो आहे तो बहिणींचा आनंदात साजरा होण्यासाठी 4,500 रुपये ते तर मिळणारच आहेत, परंतु 2,100 रुपयांचा बोनस देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. हा एक्स्ट्रा बोनस असणार आहे. एक्स्ट्रा म्हणजे 4,500 वेगळे आणि 2,100 रुपयांचा विशेष बोनस जो आहे तो वेगळा असणार आहे. जिल्ह्यांच्या आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोतच, परंतु सण जो आहे तो आनंदात साजरा करण्यासाठी योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाभार्थी महिलांसाठी हा एक्स्ट्राचा 2,100 रुपये बोनस जो आहे तो कोणता असणार, किंवा आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे. कारण की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी पडतील याची पुढची अपडेट आपण तुम्हाला देणार आहोतच. आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या अगोदरच आज शुभेच्छा. भेटूया परत पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक. भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत.